मृत्युंजयाय रुद्राय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमो अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दनम् शैवमेकम् अष्टकनाम शुभम् दुःखनाशाय माधवम् श्रीहरि गोविंद मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मोक्षमूलं गुरुकृपाम् सत्यं देवं निरञ्जनम् सत्यम् एकं परं पदम् शरणं नास्ति त्वमेवं शरणं मम रक्ष रक्ष महेश्वर कंसचानूरमर्दनम् कृष्णं वन्दे जगद्गुरु जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठम् वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं वरदे गुरुर्देवो महेश्वरा तस्मै श्री ओम गुरुवे नमः गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः मध्ये एकत्र येऊन प्रथमतः आपलं तोंड गोड करूया आपला परिसर पवित्र करूया त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात पुण्यवंत हरिभक्त सज्जनाची नाव मग करवण्याचा जे खावणं जे खातं जे बोलण्याचे भोवतं जे पिवण्याचे पितं व्रत मग त्यासाठी प्रथमतः सर्वांनी श्रद्धा भावपूर्वक आपण एक जप करूया ओम जनार्दनाय नमः आवाज ओम जनार्दनाय नमः आवाज ओम जनार्दनाय नमः आपण स्पर्धा कलियुग स्पर्धेत सुरू केली थांबा जसं आता स्पर्धा चालली कोणी स्पर्धा चालू शकते तो कोण बनेगा पण आपल्याला कोणी स्पर्धा करायची कोण बनेगा पुण्यपती त्यासाठी बघा प्रथम माणसांनी बाबाबरोबर म्हणायचं पाठी बघून महिलांनी हो इसमें कितना दम है म्हणून है ना हो हो महिला मागच्या हो शाबास मागच्या 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 शाबास हो ऐका ना हो गीता काय म्हणते जैसा कर्म करेगा वैसा आता ज्यांनी जप केला ना तर काय झालं त्यांच्या पोटातलं पाप बघा बाहेर निघाला मोठा वाटत लक्षात घ्या काय झालं जप ज्यांनी केला ना त्यांच्या पोटातलं पाप तोंडाच्या बाहेर निघा म्हणजे गेलं कुठे वाट ममनापूरला गेलं नाही सराईला गेलं इकडे पुढे गेलं वगैरे गेलं तिथंच वरती गेलं वरती जाऊन ते पुन्हा खाली पाहतं खाली काय पाहतं कोण जप करीत नाही कोण काही वाचित नाही असं एखादा गिराय दिसलं म्हणून ओम जनार्दनाय नमः महिला ओम जनार्दनाय नमः आवाज ओम जनार्दनाय नमः आवाज ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः आवाज बस आता फार पुण्यवान झाले आपण सर्वजण आपलं मुखही पवित्र झालं आपलं परिसरही पवित्र बघा जपाचा महिमा हा जप त्या घरात चालेल तिथं भूत पिशाच येईल का डाकीन येईल का कशावर आणि सुंदर सगळा सर्वात महत्वाचा लाभ या जपाचं काय होतं ऐकावर काय म्हणते जाम पे जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी
अरे प्याला जनार्दन नाम का पी, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. म्हणजे बघा, हा जप जे करतील ना त्यांची जिंदगी कशी होईल, कशी होईल आता असं म्हणणार. म्हणून आपण या कलियुगामध्ये जीवनावर जवळ जाता मध्ये ज्या बाबाजींनी दिशा यंत्राची काय केली, सिद्धी बघा प्राप्त केली. सिद्धी प्राप्त केली म्हणजे काय, ज्यावेळेला बघा बाबाजींनी ती साधना केली आणि रोडवर येऊन फिरायले, पुढे जायचं नाही. एक एसटीवाला आला, बाबाजींनी काय केलं, हात केला, गाडी थांबवली आणि आपण वर गाडी बसून द्यायला बाबा घेऊन जाऊन जावा. मग एसटीवाला काय थांबला, बाबांच्या मुखातून सहज वाक्य निघालं, काय वाक्य निघालं, म्हणे तू पुढे जाशील का, काय म्हणा. बाबा सहज मुखातून काय म्हणले, पुढे जाशील का बघा. ते काय घडलं, गाडी बघा पुढे जाऊन पुढे जात नाही, ती काय झाली, उलटी पडली. म्हणून बाबाजी सहज वागत त्यावेळेला काय म्हटले, मग तेव्हापासून काय काना खडा लावला, असं काय मुख बोलायचं, म्हणजे वाचाशिती काय झाली, वाचाशिती बघा बाबाजींना प्राप्त साधन ज्या म्हणजे ज्या विरुळ क्षेत्रामध्ये सिद्धेश्वराचा जीर्णोद्धार बघा बाबांनी की पार्वती माता बघा रुसल्या होत्या आणि समजून घेण्यासाठी भगवान सिद्धेश्वर बघा त्या ठिकाणी हजर झाले होते मागे, म्हणून त्याला बघा सिद्धेश्वर बघा, सिद्धेश्वर असं बघा ते स्थान. असं अशा बाबाजींचा महिमा किती सांगितलं कमी तरी आपण होतो ना, मातीचे सोने झाले नाही, माती सोने झाले. आता कसं तुम्ही मला कशा बघा सोने झाले, जसं बघा आपण सर्व झिरो होतो, काय आपण सर्व झिरो होतो की नाही, पण बाबाजीमुळे आपण सर्व कसे झाले, झिरो झालो. कोणामुळे झाले झिरो, कशा त्याला तर मातीचे सोने झाले, मुखे बोलू लागले, चांगले चालू लागले, वाहन जवळना मुलं झाली, जे व्यसने ते व्यसनेची व्यसनमुक्त झाले. अशा रीतीने बघा किती बाबाजींनी उपकार बघा आपल्या सर्वांवर केले. आणि म्हणून अशा बाबाजींचा पवित्र साकार घडवत करून त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील घृष्णेश्वर भद्रान मांगे गिरिजामाता आपल्या गावामध्येही कोणते महादेव, भोलेश्वर आहे पुढे, हा दत्तूभाऊ वाटतं त्रिमूर्ती धावता का दत्तूभाऊ. ज्यावेळेला बघा बाबा म्हणते आता देणार नाही बघा, त्यांचा अत्यंत बघा चेहरा पाहण्यासारखं होतं. असं देवाची इच्छा तो इतिहास घडून गेला होता आणि म्हणून त्या परोपकारावर सारखं या ठिकाणी पैसे असलेले या परिसरात जसे घोडेगावचे आमचे म्हणून ते विसरायचे ते कैलास लगड दिसू राहिले होते. त्यामुळे आणखी कोणत्या गाव दिसू राहिले, कोणत्या गावचे आणखी हा सराई हा त्याचप्रमाणे केशव सोस्ते घेणे त्याने बघा दुसऱ्या या परिसरात उपस्थित आहेत. आमच्या अनेक माता भगिनी बघा उपस्थित आहेत. अशा सर्वच उपस्थितांचं जरा वरात करून जोरदार टाळ्यांना आपण अभिनय करूया. त्याचप्रमाणे बघा कुठे भारी बघा एकदम जंगलामध्ये मस्त कधी गेलो ना, आणि इकडे तुमचं काय आम्हाला माहितीच नाही, मावलं डोंगरी डोंगर तिकडे पण बाबाला आनंद वाटला, मग निदान चांगली बघा बागेची शेती तिकडे बाबांनी पाहिली नाही. जेवढी जेवढी शेतकरी डोंगरात तिकडे जरा टाळून त्यांचं या बघा थोडं शेतकऱ्यांचं या पण असं माझ्या बद्दल आधीच बघा आपण आनंद ती आनंदाची आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून आपण थोडा समाज का विचार करायचा, कारण नऊ वाजून घरी असते तर तुम्ही पंगत व्हायचं तरी मस्त पैकी खूप आरामात लागले माझं तरी असो मग श्रद्धा भाव आपण या ठिकाणी छात्राची पैसे झालात. काय काय बनेल पोळी वरण आहे,
पोळ्या बनवून आणल्या का ते घरात. पावसाळ्यात. मग ज्यांनी ज्यांनी का पोळ्या बनवल्या, ज्यांनी भाजी सुद्धा बनवली टाळून त्याचा अभिमान असं बघा बाबाजींवर अनेक प्रकारचा उपदेश बघा आपल्या सर्वांना केला, जो अत्यंत महत्वाचा आहे. ते होईल मी आता मी राहतो होईल जाईल ते मध्ये खाली ते मंत्र मंत्र नैवेद्य होऊन देत थोडे थोडं तर आपल्याला बघा बाबा आहे का छोटेसे अत्यंत थोडक्यात उदाहरण दिलं का महत्वाचे बघा. बाबाजी काय सांगायचे, काही बघा थोडा बहुत उपकार बघा माणसाने थोडाफार का होईना दुसरा काही उपकार करायला पाहिजे घ्यायला पाहिजे असं बाबांचं त्यात उद्देश होता. मग एक छोटंसं उदाहरण बाबाजी दिलं बरं का. काय उदाहरण दिलं बाबाजींनी म्हणे बरं का तो आपले होळकर दादा एक मुंगी बघा पाण्यामध्ये एका काडीवर टणकत होती बरं का. कोण? थोडीशी मुंगी पुढे होती पाण्यामध्ये आणि कशावर होती काडीवर का तिचा प्राण धावपत होता. अशा अशी अवस्था त्या मुली झाली आणि त्यावेळेला एक कबूतर बघा आहे की समुद्र समजा गोळेगावचं कबूतर समजा आलं बरं का. कबूतर त्यावर असं त्याने आलं आल्यानंतर त्यांनी बघितलं की मुंगी काय आहे पाण्यावर तरंगत आहे. तिचा प्राण बघा धोक्यात आहे तिचा प्राण झोपत आहे आणि ती मुंगी बघा त्या कबुतराला काय म्हणू लागली म्हणे अरे कबूतर झाला मला या संकटातून वाचव माझा प्राण धाव पाहता राहील मी तुझा उपकार विसरणार नाही असं कोण म्हटलं कोण म्हटलं कोणाला म्हटली ते कबूतर कुठलं होतं बरं घोडे घातलं असं आणि म्हटल्यानंतर ते कबूतर विचार करायला एवढासा म्हणे हा मुलीचा जीव म्हणे आपण केलेला उपकार कसा परत तरी कसा बघा फिरी लागतात असा कोणी विचार केला त्या कबुतर मात्र ती पुन्हा पुन्हा ती मुंगी बोलू लागली त्या कबुतरा दादाला विनंती करू लागली अरे कबूतराला मी काय सगळं मला काय कर वाचव मी तुझा उपकार विसरणार कबुतराने ऐकून घालू काय घेतलं नाही ऐकलं काय नाही ऐकल्यासारखं बराच वेळ केलं मग ती मुंगी फारच हाडू मुंगी फारच हाटली होती फार मग पुन्हा शेवटी काय म्हणते अरे कबूतर अत्यंत पोट दिडगिरी म्हणू लागली कबूतर काका जाऊ नाही मला नुसतं वाटत तुझा उपकार विसरणार आणि म्हणून त्या कबुतराने विचार काय हरकत नाही ही फारच कळवळ कळवळ कळमळी म्हणते ना आणि म्हणून आपण काय करू हिला वाचू आणि म्हणून त्या कबुतराने काय केलं सूचीमध्ये ज्या काडीवरची मुंगी बसलेली होती ना ती काडी पकडली उचलली आणि पुढे आणून ठेवली बरं का जमीन आणून आल्यानंतर काय झालं मुंगी आपापल्या मार्गाने निघून कबुतरही बघा आपल्या मार्गाने लक्षात भगवंताची लीला किती आघात पुढे काय झालं असं बघा डोंगरामध्ये बघा कबूतर आलं आणि आल्यानंतर एका शिकाऱ्याने बघितलं काय शिकाऱ्याने बघितलं पार कशाने शिकार करणार कबूतर शिकार करणार त्याने त्या कबुतराचं लक्ष दिलं आणि त्या शिकाऱ्याच्या मनात काय आलं या कबुतराला काय कर बंदुकीने मारायचं आणि शिकार करून झाला पुढचा कार्यक्रम करायचा फार असा विचार त्या पारध्या मनात आला तर हे कोणाला समजलं त्या गुरुपी आत्म्याला का समजलं कोणाला समजलं त्या गुरुपी आत्म्याला समजलं काय समजलं ज्या कबुतराने आपण वाचवलं त्या कबुतराचा प्राण आता धोक्यात आलेला आहे तो एका झाडावर बसलेला आहे एक शिकारी तिथं आलेला आहे शिकारी काय विचार करीत आहेत बंदुकीने आपल्याला काय करू आपण या कबूतर शिकार करू आणि याला घेऊन जावं काय हे कोणाला कळालं आत्म्याला कळालं आणि कळल्यानंतर ती मुलगी सुरू चालत आहे आल्यानंतर तिने काय केलं त्या पारद्याच्या अवघड जागी जाऊन अवघड ठिकाणी जायचं आणि अवघड जागी बसल्यानंतर आता तो पारधी काय करणार बंदुकीला बघा बटन दाबणार त्याच प्रसंगाला त्या क्षणाला मुलीने काय केलं कडाडू बघा चावायला गेला चावा घेतला चावा घेतल्यामुळे काय झालं
नेम चुकला, काय झाला, बंदुकीचा नेम चुकला, पार झाला आणि कबूतर उडून त्याच्यात. आहे की नाही? किती छोटासा मात्र महत्वाचा प्रसंग आहे. म्हणजे कबुतराने कोणाला वाचवलं, कबुतराने कोणाला वाचवलं, आता मुंगीला वाचवलं. प्रथम कबुतराने मुंगीला वाचवलं आणि मग त्या कबुतराला कोणी वाचवलं नाही. म्हणजे उपकार बघा, कबुतराने प्रथम त्या मुंगीवर केला आणि त्या मुंगीने सुद्धा काय केलं, मग कबुतर जा बाबा उपकार की जा नका फेर घेत. म्हणून बाबाजी काय म्हणायचे, काही थोडा बहुपकार असतो मनुष्याने, काही काय बघा थोडंफार कारण उपकार करीत राहा. कोणी अडचणीत असेल, सगळं असेल म्हणजे मी त्याला मदत बघा, काही मदत करते, उपकार करीत राहा. असं बघा, जसं का बाबाजीने आमच्या उपकार केले, तसं बाबांनी कोणत्या माध्यम उपकार केले की बाबाजींनी महत्वाच्या परंपरा सुरू केल्या. पहिली कोणती परंपरा सुरू केली, श्रमदानाची, नंतर अनुष्ठान करतात, नंतर गुरुकुलची, नंतर गोसेवा आणि चौथी ऋषिकेशाच्या 5 परंपरा बाबांनी सुरू केल्या. ह्या 5 परंपरा म्हणजे काय आहेत, जसं नाही का तुम्हाला काही दुःख आलं नाही का, तोडगावला तुम्ही काय तर तोडगा घ्यायचा, तोडगावला मग आता तोडगा घ्यायचा करून घ्यायचा. तसं बाबाजीचं बघा, आपल्या जीवनामध्ये अनेक संकट आहेत, विघ्न आहेत, समस्या आहे, प्रश्न आले आणि बाबांचे जे श्रमदान, अनुष्ठान आहे, गोसेवाचे या ज्या परंपरा ह्या काय तोडगावर का या समाजामध्ये जे लोक ज्यांच्यावर अडचण विघ्न संकट आहे ना, त्यांच्या जीवनासाठी काय अनुष्ठान म्हणजे एक तोडगा आहे, श्रम म्हणजे एक तोडगा आहे. म्हणून का अनुष्ठानाने काय झालं, अनेकांचे बघा बघा धोक्यात आले, प्राण वाचले. श्रमदान सुद्धा अनेक पेशंट काय होतात बघा, नीट होतात ना, गुमारे व्हायला अनेक प्रकारचे बघा लोक आश्रमात येतात. ते काय करतात, विधीचा नियम करतात, काही श्रमदान करतात, बाबांचा प्रसाद घेतात आणि बघा त्यांच्या आश्रमामध्ये बघा जे काही समस्या आली अडचण असेल किंवा रोग आजार असेल, काय होतं बाबांच्या कृपेने बघा बघा दुरुस्त बघा निघून जातो. म्हणजे बाबांच्या परंपरा म्हणजे काय, दुःखावर एक तोडगा आहे काय. जसं अनुष्ठानामुळे काय होतं, का कल्याण होतं आपलं, वाटोळ होतं का दिवाळी निघतं, सांगा ना. अनुष्ठान केल्याने काय होतं, वाटोळ होतं का दिवाळी निघतं, दोन्ही पैकी काय होतं सांगा ना बाय. समजलं बरं का, जर टाळीवर आणि म्हणून अनुष्ठानाने काय होतं, का ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांचं काय झालं, जर टाळी वाजवून त्यांचं अभिनंदन या परंपरा पाहायची आपण. आता वेरूळला केली अकरूच्या पर्व कालावर काय आहेत, बाबाजी बसून जे ज्ञानुष्ठानची परंपरा चालू आहे आणि हा सोहळा म्हणजे काय, अनेक भाविकांना संधी केली. मग त्या ठिकाणी कोणी अनुष्ठानाला येऊन मग आपल्या कल्याण करणार आहे, कोणी श्रमदान करणार आहे, कोणी काय करणार आहेत, आणखी सेवा आणि सेवा करणार आहेत, कोणी अनेक पंक्ती देणार आहेत. अशा अनेक माध्यम बाबांचा हा कार्यक्रम म्हणजे काय, अनेकांना सेवा करण्याची संधी किंवा अनेकांना कल्याण करून घेणे व्यवस्था. आणि त्याचं जसं नाही आता या कारणासाठी कोणी काय करणार आहे, कोणी पंक्ती देणार आहे बगर कधीच्या सबनकी तरी, कोणी काय करणार आहे सरपण घेऊन येणार आहे, कोणी दूध घेऊन येणार आहे, कोणी काय घेऊन येणार, आणखी धान्य अभिधान्य फिरायला घरगुती या वेळेला सुद्धा बघा कोणी मारायला का तुमच्या गावाला येणार आहे, तर तुम्ही सर्वांनी काय करायचं, प्रत्येक गावाला काय करायचं तेच बघा बघा 26 का 27 तारखेला गावामध्ये धान्य फेरी बघा काढायची बघा. हा आपण बाबा तुमच्यापैकी काय पण बाबा तुम्हाला सांगायचं काय करायचं, मग 10-15 जण काय करायचं, फेरी गावात काढायची. मग बघा प्रत्येकाच्या घरी जायचं, जो देत नाही ना त्याच्या घरी पहिले जायचं लक्षात. मग त्याने नाही काय दिलं तर कमीत कमी काय देईल तुम्हाला, हा बाय बरोबर ते आनंदाने शिवाय आणि म्हणून कारण बघा बाबांची धन्याची परंपरा कशासाठी आहे बघा, मंदिर बांधण्यासाठी आहे का, बाबांची ही धान्य बरोबर जमा करायची आहेत, ती मंदिर बांधण्यासाठी नाही, कार्यक्रमासाठी नाही, तर कशासाठी आहेत, गुरुकुलच्या नशात घ्या. किती गुरुकुल जातात बाबाजींचे बरं का, बघा काशीला सुद्धा पंगत लक्षात अशा रीतीने बघा
म्हणून प्रत्येक गावाने काय करायचं, धान्य फेरी करायची. ते धान्य काय करायचं, 27 तारखेला संध्याकाळी घेऊन येताना काय करायचं, त्या धान्यावर कोण बसून आणायचं. आणखी बघा, जे अनुष्ठान बसणार आहे ना, किंवा जे अमावस्याला असते ना, कोणी पेशंट असते ना, त्यांना घेऊन यायचं आणि ते धान्य बघा बाबांकडे अर्पण करायचं. आणि बाबांचा सर्व बघा आशीर्वाद घेऊन आपलं बघा गावाला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचं. कारण बघा बाबांचं वाक्य काय आहे, बाबांना मुठभर द्या, बाबा तुम्हाला किती देतील. मला लक्षात का, बाबांच्या बघा कार्याचा महिमा लक्षात. बाबांना किती द्या, मुठभर द्या, बाबा किती तुम्हाला देतील. त्याप्रमाणे बघा, बाबांना कणभर द्या, बाबा किती तुम्हाला देतील. असं बघा महिमा बाबांच्या काय. नाही नाही, पुढे काय म्हणलं जातं, धन चाहिए तो दान करो, मोक्ष चाहिए तो भजन करो. काय म्हणते रे, धन चाहिए तो, ज्यांना धन पाहिजे त्यांनी काय करा, दान करा. ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांनी काय करा, भजन करा. ज्यांना दोन्ही पाहिजे त्यांनी काय करा, दोन्ही करा. ज्यांनी दोन्ही नाही, ज्यांना दोन्ही पाहिजे त्यांनी काय करा, बायका पोरं पहा. अशा रीतीने बघा बाबांच्या घराचं म्हणजे. म्हणून भाविकांनो, माझ्या बरीमध्ये बाबा तर येणारच नव्हत्यावर, पण ते कसे काय करत गंगावारी बरं का, कोणतरी पुण्य बरं का भरती करायची, पुन्हा ती कामं त्याच्या समोर लागेल आणि त्या माध्यमाला बाबांनी यात घ्यावं. आता शेवटचा एक मुद्दा बघा महत्वाचा. दुसरा कोणत्या महत्वाचा मुद्दा, मनुष्य बघा संगतीने काय होतो, बिघडतो बघा, आणि काहींच्या संगतीनं सुधरत असतात. म्हणून माणसाला काय कळायला पाहिजे, कोणाच्या संगतीला राहायचं आणि कोणाच्या पंक्तीला बसायचं नाही. हे बघा संबंध फार काय. ज्याला संगत आणि पंगत कळाली नाही, कोणता बेडा पार होतो. कारण संगत चुकली काय होतं, संगत चुकल्याने काय होतं लक्षात. त्याचा आपण बघतो ते उदाहरण आपण बघणार बघा. सुंदर बाबांनी उदाहरण दिलं बघा. जर तुम्ही संगत चुकली, त्याचा परिणाम काय बघा आपल्या बघावं काय बघायचं होऊ शकतो. मग बाबाजी कोणतं उदाहरण अत्यंत महत्वाचं वर्ग म्हणे, पर्जन्य पडला नदी पूर आला, भुजंगावाली लाटा म्हणजे म्हणजे पाऊस पडला, नदीला काय पूर आला, त्या पुरामध्ये कोण वाद चालला, हे भुजंग काय वाद चालला, भुजंग म्हणजे नागर बघा वाद चालला. वाद जात असताना बघा त्या भुजंगाचा प्राणही बघा धोक्यात होता. तो थंडीने काकडला होता, त्याचा प्राण झोपत होता. ते कोणी पाहिलं, एका राजहंसाने बघितलं. कोणी बघितलं, एका राजहंसाने बघितलं की महापुरात कोण वाद चाललेला आहे, कोण वाद चाललाय, भुजंग वाद चाललाय. त्याचा प्राण झोपत होता आणि काकडला बघा. तो भुजंग पाहून कोणाला दया आली, एका राजहंसाला. कोणाला दया आली, एका राजहंसाला दया आली. दयानंतर राजहंसाने काय केलं, मग उड्डाण केलं, उड्डाण झेप घेतली. उड्डाण करून त्या राजहंसाने काय केलं, मध्ये महापुरात वाहत चाललेल्या त्या भुजंगाला पकडलं, पुढे आणून ठेवलं, जमिनीवर काम करत. आता वाहत चाललेला भुजंग कुठे आलेला आहे, जमिनीवर का जमिनीला. तरी सुद्धा बघा तो थंडी फार काकडला होता, त्याचा प्राण झोपत होता. मग पुन्हा बघा त्या राजाची दया आली, त्यांनी काय केलं बघा, त्याला पंखाखाली घेतलं. कोणाला, त्या भुजंगाला. कशाला, पंखाखाली आता भुजंग आलेला. आणि पंखाखाली भुजंग आल्यानंतर त्याला उभ आली, काय आली, उभ आली त्या राजांच्या पंखाची, पंख आल्यानंतर. आणि उभ आल्यानंतर तो सावध झाला, शुद्धीवर आला. कोण, तो भुजंग. शुद्धीवर आल्यानंतर काय केलं, त्या भुजंगाने दंश केला. कोणा दंश केला, रशाद्या. आणि दंश केल्यामुळे काय झालं, काय झालं, बिचाऱ्या राजहंसाचा म्हणून काय म्हणजे, सावध होऊनी वेटाळे घातिले. म्हणा ना, सावध होऊनी वेटाळे घातले, सावध होऊनी वेटाळे घातिले, सावध होऊनी वेटाळे घातले. तात्काळ दंशिले राजहंसा, तात्काळ दंशिले राजहंसा. तात्काळ दंशले राजहंसा, तात्काळ दंशले राजहंसा. भुजंगाला भूक आली, भूक लागल्यामुळे तो शुद्धीवर आला आणि त्यांनी काय केलं, दंश केला. दंश केल्यामुळे काय झालं, म्हणून पुढे काय म्हणले, अवित्राचा संघ पवित्राने केला, अवित्राचा संग पवित्राने केला, पवित्राचा संघ
पवित्राने केला पवित्राचा संग पवित्राने केला प्राणाशी मुकला राजहंस प्राणाशी मुकला राजहंस प्राणासी मुकला राजहंस प्राणासी मुकला राजहंस दुष्ट भुजंगाच्या संख्येला कोण गेला एक राजहंस केला परिणाम काय झाला विचार झाला त्याला प्रार्थना धरावा म्हणून कोणा संगत धरायची नाही मग कोणा संगत धरायची करू नका काही संत संग धरा 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 पूर्वीचा तो दोरा उगविल पूर्वीचा तो दोरा उगविल पूर्वीचा तो दोहरा उगवेल पूर्वीचा तो दोहरा उगवेल जसं बघा बाल्यकुळी नारदने संगतीला गेला काय झालं सांगा ना हा वाल्मिक ऋषी काय बांधला आणि त्या वाल्मिक ऋषीला किती ज्ञान झालं राम जन्माला येण्याच्या अगोदर त्यांनी काय लिहिलं लक्षात बर का संगतीने काय बघा फळ होता जर संगत जर योग्य मिळाली त्याने काय फळ असतात चुकले तर त्याचा काय परिणाम होता. त्याचप्रमाणे आणखी संगत जसं श्रीकृष्ण बघा श्रीकृष्ण भगवानच्या संगतीला जेवढे गेले त्यांचा उद्धार झाला की नाही बघा कंसासूर आहे की भैयावेश म्हणलं शिशुपालाधिक महाद्वेष शिशुपाल आणि कंस हे राक्षस होते त्यांचा सुद्धा उद्धार कशामुळे झाला बघा श्रीकृष्णा का भीतीने ध्यान करायचे कोण ध्यान करायचे भीतीने कंस आणि कोण शिशुपाल कोण ध्यान करायचे कशामुळे भीती व्हायच्या आणि म्हणून भगवंताच्या संताच्या संगतीला जे चालू त्यांचं काय होईल आणि जे पण जातील म्हणून अशा रीतीने बघा आज या भक्तिमध्ये मला एका प्रवचन नाही संवाद बरं का संवाद चर्चा वगैरे चर्चा प्रवचन करायला भारी लोक राहतात आम्ही प्रवचन करत नाही प्रवचन करायला भारी विद्वान लोक असतात त्यांचा पण अभ्यास असतो लक्षात आपण आपलं गाव ते आपण तुम्ही लोक म्हणते ना येत नाही जात नाही भाजी वगैरे खात नाही तसे आम्ही लोक आम्हाला येत नाही जात नाही आणि भाजी वगैरे खात नाही म्हणून नागेची पंडित नागेची बरं का बाबाला आनंद झाला का मात्र का बाबांना पूजन का बघा जसं आपण बघा आपल्याला काहीतरी मागितलं पाहिजे मग आपल्याला बाबाजीकडे आपल्याला काय मागायचं सांगा माता भजन तुम्ही बाबाकडे काय मागलं सांगा हा बरोबर टाळी वाजता हा म्हणून बघा एका भजनामध्ये काय सुंदर का 2-3 बघा गीत मध्ये बघा वाक्य बघा ऐका ऐकून घ्या अर्थ द्या नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको धन ते आम्हा हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दना हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको धन आम्हा हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दना हो आम्ही धरीने स्वामींचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही आम्ही धरले स्वामींचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही आम्ही धरिले बाबांचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही आम्ही धरले बाबांचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही आशीर्वादाने मिळाले आम्हा धन हो मला पाहिजे स्वामी जनार्दन हो आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दना हो संपत्ती नको आम्हाला नको ती संपत्ती नको ती धन आम्हा हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दना हो बघा किती हुशार माणसं आहे की नाही ते काय म्हणतात आम्हाला संपत्ती नको धन आम्हाला काय पाहिजे कारण काय आम्ही बाबाचे पाय धरले बाबाचे पाय धरल्यामुळे आम्हाला सुख संपत्तीला काहीच कमीच नाही ना हो आणि त्यांच्या अशा आयुष्यात आम्हाला काय मिळालं म्हणून आम्हाला काही नको संपत्ती नको धनही नको आम्हाला कोण पाहिजे काय पाहिजे ओम धनाय नमा जनार्दनाय नमः धनाय नमा ओम जनार्दनाय नमः ओम धनाय नमा
ओम जनार्दनाय नमः. आणि आता आणखी एक वरून मला लक्षात बघा शेवटचा असं आणि संपून टाकायचं. बघा आपल्या विधीमध्ये काय गुरुवाक्य 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 बघा बघा बाबांचं वाक्य बघा सत्य. आता जोड बाबांनी वाक्य बोलले बघा ते सत्य बघा. तर बघा बाबाजींनी काय बघा संकल्प केला होता. कोणता संकल्प केला होता? पंढरपूरचा. त्यांनी आपल्याला काय केला पुन्हा करून बाबांनी संकल्प केला होता शिवबरोबर ते नर्मदा मंदिरावर आहे की लक्षात बघा जेवढे बाबाजींनी बघा वाक्य केले बघा तेवढे बरोबर त्यांनी आपल्याकडून काय केले गुरुवाक्य गुरुवाक्य आणि पुढचा मुद्दा लक्षात पुढचा मुद्दा म्हणतात. आणि मग शिष्याचं कर्तव्य काय भक्तांचं कर्तव्य काय गुरुवाक्याचं पालन करा की मग जर शिष्याने भक्तांनी काय केलं नाही गुरुवाक्य न करी तो पडे बरं का लक्षात घ्या काय म्हणले काय म्हणले गुरुवाक्य न करी तो पडे लक्षात घ्या. मग गुरुचं वाक्य जो पालन करणार नाही त्याला कुठं जावं लागेल मग किती बघा महत्वाचा विषय आहे शिष्यासाठी बघा शिष्याचं कर्तव्य महत्वाचं म्हणून शिष्यांनी काय करायचं असतं गुरुवाक्याचं जर पालन केलं ते मग काय होईल वरून बघा लागेल नाही तर चुकल्यावर मग असं बघा. आणि आता शेवटी एक भजन करूया आणि आता भजनाच्या पंक्ती आरती बाबांची आरती राहायची आता वर हात करा हा आता उभा राहा जरा नाचून गाऊन की आपण काय करू भजन करून बरं का. आता महिलांचा बघा आवाज बाबांना ऐकायचा बरं का लक्षात आता का महिला लक्षात बरं का आणखी मुद्दा लक्षात घ्या हो बघा ऐकायचा महिने दिवस किती आहे 30 दिवस बघा एक मुद्दा नीट लक्षात बघा का बायांसोबत लक्षात आहे महिने दिवस किती आहे 30 29 दिवस कोणाचं काम करायचं का बाबाचं अजिबात बाबाचं काम 29 दिवस करू नका बरं का त्या बाबा येऊन त्या बाबा हाकलून देईल लक्षात 29 दिवस कोणाच काम करायचं बरं का. तर भक्तांनी सुद्धा लक्षात घ्या 29 दिवस काय करायचं बघा तुम्ही तुमच्या बायकावर प्रेम करा बरं का बायकाबरोबर प्रेम करा घरच्यावर प्रेम करा किती दिवस एक दिवस काय करा मात्र बाबावर गुरुवर प्रेम करा कोणावर प्रेम करा आणि त्या दिवशी काय पुढे या आता विचार करणं 30 दिवस आहे आणि एक दिवस कोणाला द्यायचा गुरुला देवाला द्यायचा 29 कोणाला द्यायचे काही अवघड आहे का तरी तुमच्या लोकायला काही घर सुटत आहे की कारण काय सांगा बायानो तुम्ही येत्या का महिन्याला येत्या का बाबा येत्या का सांगा खरं बोलायचं आता जे खरं बोलायचं सांग येत्या का कोण महिला येतात दर महिन्याला बिरुळा हातवरती करा बरं ज्या महिला बिरुळा श्रमदानाला पहिला नाही आता येत्या का दर महिना आता चालू आहे कोण पाहुणे बराच का येत 2 4 5 आहे 5 आहे मग ज्या येतात टाळू द्यायचा बघा आता बघा बाकीच्या बाई लक्षात घ्या नाही तर तुकाराम बघा ज्या बाया घरीच राहते ना त्यांच्यासाठी तुकाराम महाराज काय म्हणतात जन्मा घेऊन तुकाराम महाराज म्हणते आम्ही नाही म्हणत काय म्हणत्या म्हणजे ज्या बाया काय करत्या साडी गाडी माडी आणि एबडी बर का काय करतात एबडीच्याच नादी लागतात कशा नादी लागायच्या साडी गाडी गाईला माडी आणि बँकेमध्ये एबडी याच्यापेक्षा त्यांची बुडी नसते बरं का त्या बायांसाठी तुकाराम महाराज काय म्हणतात तुका म्हणे आईच्या बायां जन्म घेऊन मात्र का ज्या बाया नसायला गाडी फिरायला गाडी एवढी याच्यात गुढी न वाढता पुढे बाबाजींच्या श्रमदानच्या बाबांच्या अनुष्ठानच्या मध्ये काय करायला गुढी घेतात टाळी होऊन त्या महिला का खऱ्या अर्थ स्त्रीच्या सार्थ बघा त्यांनी करून घेतलं लक्षात म्हणून बाबांना स्वर्ग का तुका महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तुमची गत होता कामा नये मग बहिणीने सुद्धा काय करायला पाहिजे आहे की बघा स्त्रीच्या उद्धार होण्यासाठी काय केलं पाहिजे आहे की एक दिवस काय केलं पाहिजे देवाला गुरु दिला पाहिजे की नाही किती फायदा आहे की नाही एक दिवस जर तुम्ही देवाला गुरु दिला तर 29 दिवस तुमचे कसे जातील सुखाच्या आनंदाचे जातील निर्विघ्न जा लक्षात मग केव्हा जातील
एक दिवस गुरुला द्यावा. मग आता मान्य आहे ना तुम्हाला आता? मग तुम्ही ठरवा का बाबांचा आग्रह नाही. बाबाजी म्हणाले ना, "चुकी बांधा मांड्या घरी माड्या घरी." मग घरीच मस्त काय राहा. तुमचा संसार पाणी चालवत. असो. आता आपला जो म्हणायचा भजन करायचं बरं राहतं. बरं का इकडचे भक्त म्हणे बरं लक्षावर का. बरं का भटजीवाले बरे बरं का. तुम्ही ठरवा आता. एक दिवस यायचे. बाबा काय तुम्हाला सांगणार नाही. कारण गुरुवाक्य परिणाम व्हायला नको. म्हणून बरं आता. मागचे हां. बघा देव काय देव स्वरूपात बरं का. मागच्याही म्हणायचं नाही बा. आमचा विचार करते नाही का आमच्या लक्ष्मी बाबांचा बरं का. उलट बघा तुमच्यावर जास्त ध्यान बाबांचं मागच्यावर. म्हणून बरं आता. धन्यवाद. सर्वांनी प्रयत्न करा. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम म्हणा नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का डमरू बोले रघुपति राम. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. रामदास की खुबड़ी बोले श्री राम जय जय राम. रामदास की कुबड़े बोले श्री राम जय जय राम. नारद जी का वीणा बोले नारायण नारायण नाम. नारद जी का वीणा बोले नारायण नारायण हाँ. नाम. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. मीराबाई की एकतरी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम. जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. आणि बघा महिलांना पाहून आणखी आठवण आली बरं का बाबांना. प्रत्येकाच्या घरी मुलं आहे की नाही. मग बाबांचा असा प्रश्न आहे सर्व महिलांना. तुम्ही जन्माला घातलेले मुलं बिघडले पाहिजे का सुधारले पाहिजे? ठीक आहे. म्हणजे कशाने आपलं घडतील सांगा ना. हां बरोबर का आज उठला. मग कोणकोणाच्या मुलांनी आणून सांगेवरती वोट करा बरं. माझ्या पोरांना आणून सांग करेल. त्या बायाने वोट करा ना. बसवायचं का? म्हणजे अभिनव आहे म्हणजे मातृवृत्तीचा अभिनव करा. जिने का सुंदर विचार केला की आपल्या मुलांना काय केलं पाहिजे. हां घडवलं पाहिजे. त्यांनी त्याचं कल्याण करून गेलं लक्षात आपल्या कुळाचं. कारण बघा बाबाजी काय सांगायचे ज्या कुळातील बघा सुपुत्र त्या महिला बघा अनुष्ठान करतील तर आईची 21 वडिलांची 21 एकूण 42 बघा 42 उद्धार 42 कुळाचा उद्धार कशाने होतो. एक व्यक्तीनं अनुष्ठान लक्षात घ्या. एवढीच तर बाबाजी काय म्हणायचे जो अनुष्ठान करतो ना महिला असं पुरुष असो त्याचं अर्ध पापाने बाबाला घ्यावं लागतं बरं किती जे अनुष्ठान करते ना त्यांचं अर्ध बाबा घ्यावं लक्षात घ्या. आणि म्हणून माझ्या काका महिलांनी विचार करा आता हो आता बाबा बघणार आहे भटजीच्या इथे जेवढ्या महिला ना त्या बायांच्या घरचे किती बाया मुलं किंवा माणसं अनुष्ठानाचा गेली. आता बघा आज संकल्प बायाने संकल्पच करा बघा बाबांच्या भरती समोर मी माझ्या घरातलं कोणी घेऊन काय करील बाबांचा आशीर्वाद देऊन आमचं जीवन धन्य करील. टाळ्यानुसार महिलांचा धन्यवाद. आता 2 मिनिटं